ए भगवे आमचे रक्त तळपतो तप्त हिंदवी बाणा, अरे भगवे आमचे रक्त तळपतो तप्त हिंदवी बाणा, सात गोत्र अन धर्म आमचा शिवसेना शिवसेना शिवसेना। आपण पेण नगरपालिका निवडणुकीमध्ये प्रभाग 4 मधून मोठ्या फरकाने निवडून आलेला आहात, याबद्दल आपले श्रेय कोणाला देणार? नमस्कार, मी अरुणा सुहास पाटील, उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाकडून मी निवडून आले आहे व याच्या मागे माझा मोलाचा वाटा म्हणजे माझे पती सुहास महादेव पाटील यांचा असून व माझे कार्यकर्ते आणि माझ्या भगिनी वार्डमधील माझ्या सगळ्या भगिनी आणि माझे शिवसेनेचे जे कार्यकर्ते आहेत त्यांचा मला मोलाचा वाटा मिळाला व मी भरघोस मताने निवडून आले, त्यांचे मी आभार मानते। बाळासाहेब ठाकरे गटाकडून प्रतिनिधित्व करत असताना 28 वर्षानंतर आपण पेण नगरपालिकेमध्ये जात आहात, आपल्या येणाऱ्या 5 वर्षामध्ये काय विजन असणार आहे? येत्या काळात जो माझा प्रयत्न असेल तो पहिला प्रयत्न असेल की माझ्या जो पाणी येतोय तो एकदम कमी प्रमाणात येतोय, तो जास्तीत जास्त कसा पुरेल आणि किती तास येतो, तो अर्धा तास किंवा पाऊण तास येतो, याच्यामध्ये जास्तीत जास्त पाणी आला पाहिजे। कारण का जेणेकरून विहिरी तलाव ह्याच्या संदर्भात कुठेही जायला महिलांना हे नाही आहे, त्याच्यामुळे माझा प्रयत्न पहिला असेल की पाणी मुबलक कसा मिळेल याचा माझा प्रयत्न पहिला असेल। दुसरी गोष्ट म्हणजे गेल्या 10 वर्षापूर्वी मी नगरसेविका होती, परंतु जी रखडलेली कामं आहेत अर्धी ती मी पूर्ण कशी करेन याचा माझा पूर्ण प्रयत्न असेल। तिसरी गोष्ट अशी की माझ्या महिला बचत गटाचे जे बचत गट आहेत त्या बचत गटाला प्राधान्य कसा मिळेल त्याचाही मी पूर्ण प्रयत्न करेन। त्यावेळेला मी नगरसेविका, याच्या अगोदर मी नगरसेविका होती त्यावेळेला माझी जी कामं रखडलेली आहेत, उदाहरणार्थ रस्ते, गटार आणि जी मला तर आता माहिती आहे की जी विद्युत लाईन टाकलेली आहे ती पूर्ण अधुरी आहे, ती पूर्ण कशी होईल ह्याच्यात पण माझा पूर्ण प्रयत्न राहील। माझ्या या प्रभागासाठी शुद्ध आणि मुबलक पाणी कसा मिळेल त्याचा मी पूर्ण प्रयत्नशील राहील। आणि दुसरी गोष्ट म्हणजे भूमिगत गटार, अंडरग्राउंड विद्युत वाहिनी याचा काम अधुरा राहिलेला आहे, तो पूर्ण कसा होईल याच्यामध्ये माझा पूर्ण प्रयत्न राहील। आता सत्ता स्थापन होणार आहे, सत्ता स्थापनेमध्ये आपलं कल काय असणार? आमच्या गटाकडून जे वरिष्ठ नेते मंडळी जो निर्णय देतील तो आम्हाला मान्य असेल। पुन्हा एकदा मला निवडून दिलेल्या माझ्या मतदारांचे व माझ्या शिवसैनिकांचे व माझ्या हितचिंतकांचे जाहीर आभार, धन्यवाद।